नमस्कार. हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. मी समाजभूषण तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे. नमो बुद्धाय. जय भीम. आपण हे जे निवासस्थान पाहत आहात हे निवासस्थान आहे जयवंत दामोदर जाधव फोंडाघाट यांचे. दामोदर गोपाळ जाधव आणि यशोदा दामोदर जाधव यांचा एकुलता एक मुलगा जयवंत दामोदर जाधव यांच्या मातोश्री स्मृतिशेष यशोदा दामोदर जाधव यांचा पहिला स्मृतिदिन 13 ऑक्टोबर 2025 रोजी फोंडाघाट येथील याच निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक जनीकुमार कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक आणि यशोदा दामोदर जाधव यांचे जावई अशोक पांडुरंग कदम यांच्यासह संपदा अशोक कदम, शंकर विष्णू खानोलकर, साक्षी शंकर खानोलकर, जयवंत दामोदर जाधव मुलगा आणि ऋतुजा जयवंत जाधव सूनबाई आदी मान्यवर, त्याचप्रमाणे बौद्धाचार्य संतोष कदम, भारतीय बौद्ध महासभेचे कणकवली तालुका महासचिव सुभाष जाधव, मिलिंद जाधव, प्रकाश जाधव, संजय तांबे, मानाजी काजिर्डेकर आणि ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांच्यासह ठिकाणावरून आलेली पाहुणे मंडळी आणि विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, स्त्री पुरुष मातोश्री यशोदा दामोदर जाधव यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मातोश्री यशोदा दामोदर जाधव यांचे सुपुत्र जयवंत दामोदर जाधव त्यांच्या मातोश्री यशोदा दामोदर जाधव यांची कन्या संपदा आणि साक्षी यांनी पुष्प अर्पण करून आपल्या मातोश्रीला अभिवादन केलं. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून मातोश्री यशोदा दामोदर जाधव यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम झाला तो महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या या चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रम आम्ही सादर करीत आहोत. हा संपूर्ण कार्यक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. प्रामुख्याने मी यावेळी आता नावं घेऊ इच्छितो की या ठिकाणी आमच्या या बहिणीचे भाचे काजिर्डेकर हे या कार्यक्रमाला मुंबईवरून खास उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आमचे पत्रकार, महाराष्ट्र यूट्यूबचे मालक तानाजी कांबळे ही मुंबईवरून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली. त्याचप्रमाणे या आमच्या बहिणीचे जावई सांगेलकर, आमचे खानोलकर, त्याचप्रमाणे समता जाधव आणि ती सुद्धा शिरगावकर, बरेच उंबर्डेकर, आमचे नागवेकर, अशी बरीचशी म्हणजे या बहिणीच्या नात्यातली जेवढी जवळची माणसं ही सगळी आणि मला खूप समाधान आहे. अतिशय मला समाधान वाटलं आणि अशासाठी की आज या
कार्यक्रमाला उपस्थित राहून या आमच्या बहिणीने आपल्या जीवनात जे कमावलं त्यावर जास्तीत जास्त या उपस्थित लोकांनी तिच्या कर्तृत्वावर, तिच्या स्वभावावर, तिचे जे संस्कार होते त्या संस्कारावर चांगला प्रकाश टाकलेला आहे. मला खरं म्हणत या ठिकाणी काही बोलायला शिल्लक ठेवलं नाही. खरं म्हणा आमच्या तानाजीने ते खूपच सांगितलेलं आहे. या कुटुंबाला सुद्धा जे काही 4 शब्द चांगले आदर्शवत सांगावे असे त्यांना जे वाटलं ते सांगितलेलं आहे. मला यासाठी मला समाधान वाटतं की छान या माझ्या बहिणीचं मी तारुण्य पाहिलेलं आहे. माझा जन्म कुसूरमध्ये झाला, परंतु बालपण हे माझ्या आजोळातच गेलेलं आहे. माझं आजचं जीवन, माझं आज 72 वय आहे. मग आजही मी इथलं संपूर्ण जीवन, प्रत्येकाचं कसं जीवन आहे, कोण कसा आहे संस्काराने, हे सगळं मी अनुभवतो आहे. पण यामध्ये ह्या रोड्यामध्ये तिचं लग्न झाल्याच्या नंतर ऐन तारुण्यामध्ये ती इथे कशी वागत होती, तिचा स्वभाव कसा होता, हळू बोला, हळू म्हणा. हळू हळू या बहिणीने माझ्या या मुलांना निघालं. मी जाऊन ते 5 मिनिटं थांबलो, बोललो. माझ्या माहेरच्या जवळचं गाव माझ्या माहेरचंच आहे. माहेर उंबरडे नव्हे, पण लोक समजत होते उंबरडच माहेर आहे, कारण तिचं संपूर्ण बालपणच तिथे गेलं. आणि ते आमच्या सांगितलं आमच्या संभाजी उंबरडेकरांनी तिला लहानाचं मोठं केलं. यजमान पदही त्यांनीच ते उपभोगलं आणि त्यांनीच या आमच्या गोपाळांच्या घराण्यामध्ये तिला दिलं. तर तो इतिहास मोठा आहे. इथे आल्याच्या नंतर मला एवढंच सांगायचं आहे की नातं शिकवण्याची तिच्याजवळ जी कला होती, जी सक्का भाऊ जरी नसलो तरी माझ्या इकडचा माणूस स्थायी झालेला आहे आणि तो माझा भाऊच आहे असं तिला वाटायचं. कारण खूप अंतर आहे. त्यावेळी एसट्याचा नव्हत्या, प्रवासाचं अशा काळामध्ये ती इथे एकटी, तिच्या माहेरचं तिकडचं नातं कोण नाही इथे कोणामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी मी 78 सालात इथे आलो त्यावेळी तिने मला भाऊ म्हणूनच ती त्या पद्धतीने माझ्याशी वागली. आणि हे नातं बघा, मुलांना काय शिकवलं की माझ्या दत्तू, म्हणजे माझं नाव ती घ्यायची, जनी कुमार ह्या नावाने नाही, तर माझ्या दत्तू तुम्ही मामा म्हणा. म्हणजे हे नातं शिकवलं या बहिणीने माझ्या या मुलांना. आणि आजही हे तिने मुलं मला मामा म्हणूनच समजवलं. फार आपुलकीनं जिव्हाळ्यानं ती मामा म्हणून हाक मारतात. भले मी त्यांच्यासाठी इथे काय केलेलं नाही, या गावात या मुलांसाठी मी काय केलेलं नाही, परंतु नातं हे कसं तिनं या मुलांना शिकवलं, रुजवलं, हे आजही या तिन्ही मुलांनी ती नातं शिकवलेलं आहे. मला आजी मामा म्हणूनच संबोधतात आणि मला या गोष्टीचा फार अभिमान आहे. म्हणून मी हे सांगतो, कुणाला काही जरी वाटत असेल ऐकणाऱ्यांना, पण मला अभिमान आहे की मला मामा म्हणून कुठेही हाक मार. जनी कुमार मामा असं नाव नाही घेत, मामा म्हणून. तर हेच फार मोठी उपलब्धी या माझ्या बहिणीने या मुलांसाठी, पुढच्या या पिढीसाठी हा संस्कार फार महत्त्वाचा तिने दिलेला आहे. आणि तो तुम्ही आम्ही शिकला पाहिजे. नातं कसं आज खरं म्हणा खूप आता समाज बदललेला आहे आणि ह्या बदलत्या समाजामध्ये नाती शिकवली जात नाही, नाती शिकवली जात नाही, डायरेक्ट आता नावच घेतलं जात आहे, अशी परिस्थिती आहे. तेव्हा
एवढंच मी सांगेन. या ठिकाणी सांगण्यासारखं खूप आहे. मी जवळून पाहिलेलं आहे तिचं जीवन आणि तिचा नवरा आणि म्हणजे पती पत्नीचं जे नातं असतं ते सुद्धा मी सांगू शकतो. फार खेळकर होती ती. दोघंही नवरा बायको फार खेळकर, काय एकमेकांना समजून घेणारी. हे जवळून पाहिलेलं आहे मी. ते आता ज्याने भाषणे केले ते त्यांनी जवळून पाहिलेलं नाही. ते अलीकडचं जीवन आहे, शेवटच्या टप्प्यातलं जीवन ते ह्या सर्व मंडळींनी पाहिलेलं आहे. पण सुरुवातीपासूनचं जीवन मी पाहिलेलं आहे. माझ्या वयाची जी मंडळी आहेत त्यांनी पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आपण जे या ठिकाणी तिच्या जीवनावर, तिच्या संस्कारासंबंधी, तिच्या स्वभावासंबंधी जे काही तुम्ही वर्णन केला ते 101% सत्य आहे. आणि ती या आमचा भाचा असेल जेवण या भाची आहे, दोघी जणी, यांना मुलं आहेत आणि त्यांचा मोठा आता परिवार आहे. तर हेच संस्कार तुमच्या आईने जे संस्कार तुम्हाला दिले आणि ह्या इथल्या उपस्थित पाहुण्याने जे काही वर्णन करून या ठिकाणी तुमच्या समोर तुम्हाला जे ऐकवलं आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यात ते जीवनात उतरवा सर्वांनी. म्हणजे ते जे आता आमच्या त्या बहिणीचे नातू आहेत दोघे जण का, यांनी तर जास्तीत जास्त हा वारसा पुढे घेऊन जावा आपल्या आजीचा, असं मी या निमित्ताने या नातवांना सुद्धा सांगेन. आणि खरंच तुम्ही सर्वांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी जे शांततेचं सहकार्य दिला त्याबद्दल की जास्तीत जास्त मार्गदर्शन काय असावं त्याचं एक चांगला या ठिकाणी आदर्श घालून दिलेला आहे आमच्या ह्या 2-3 आमच्या पाहुण्याने तानाजीने अगदी सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. हे तुम्ही आम्ही हा आदर्श घेऊन जाऊया आणि आमच्या जीवनामध्ये हे मार्गदर्शन उतरवूया असं या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा सिंधुदुर्ग, खरं म्हणाल तर आणखी खूप सांगण्यासारखं होतं. कारण हिचं जे सामाजिक योगदान आहे त्या योगदानावर सुद्धा खूप बोलण्यासारखं होतं. कारण तिचे घरवाले अर्थात दामू फोंडेकर यांनी मलाच घडवलं आहे. ह्या फोंड्यात आल्याच्या नंतर त्यांनी खूप मला फिरवलेलं आहे. गायन पार्ट्यासुद्धा करण्यासाठी गायन पार्ट्याची निमंत्रणं गावं ह्या दशकोशीमधली घ्यायची आणि मला घेऊन जायचे. फार आपुलकीने त्यांनी त्यावेळेस मला फिरवलेलं आहे. आणि गायन पार्ट्या कशा कराव्या, गायन पार्टी याच्यामध्ये प्रेरणा देण्याचं काम काय आमच्या दामूने केलेलं आहे. त्यावेळी हेच नव्हे तर फाउंडर नंबर मला त्याने केलेला आहे. 1981 मध्ये ज्यावेळी भारतीय बौद्ध महासभा या जिल्ह्यात आली, आमच्या ममतासाठी सांगतो, या जिल्ह्यामध्ये 1981 साली ओपन झाली भारतीय बौद्ध महासभा. त्याचे कार्यकारिणीचे सदस्य म्हणून दामू फोंडेकर, मी आणि नाना डांबरेकर ह्या परिसरातून अशी 3 जण मी कार्यकारिणीची, त्यावेळी जम्बो कार्यकारिणी होती पहिली, त्या कार्यकारिणीची पहिली सदस्य म्हणून आम्ही 3 जण आहोत. आणि त्या पहिला जो फोटो आहे पहिल्या कार्यकारिणीचा तोही आज उपलब्ध आहे, स्मरणिकाही काढलेली आहे त्यासंबंधी. तर अशा वेळी आमच्या बहिणींनी खूप योगदान दिलेलं आहे. खूप मगाशी आमच्या त्या सुभाषने सांगितलं होतं की इथे खूप लोक यायची, त्यांची जेवणाची ऊट बस, त्यांचं स्वागत काही माऊली करायची, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. खरं आहे, ते सत्य आहे. तेव्हा अशा या माऊलीच्या आजच्या या माझ्या बहिणीच्या स्मृती दिनानिमित्त सर्वजण तुम्ही आलात, सर्वांनी चांगले विचार इथे व्यक्त केला. धम्मसंस्कार विधीसुद्धा आमचे बौद्धाचार्य संतोष कदम हे आमच्याच गावचे, त्याने सुद्धा चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी विधीचा पार पाडला. सर्व दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक
धम्मक्रांतिकारक राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्य आणि पवित्र विचारांना माझा पंचांग प्रणाम. या संस्थेची राष्ट्रीय संरक्षका आदरणीय ममतासाहेब मीराताई आंबेडकर, या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट भीमराव आंबेडकर, या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन हरीश रावलिया आणि संपूर्ण कार्यकारिणी, केंद्रीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या या गावशाखेचे अध्यक्ष, त्यांची सर्व कार्यकारिणी, आमची सासूबाई यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी असलेले आप्तेष्ट पाहुणे मंडळी, विशेषतः आमचे तानाजी कांबळे साहेब, त्याच्यानंतर आमचे मानाजी काजर्ड्यातून असलेली सगळी माझी मंडळी, मला सगळेजण जवळून ओळखतात. हल्ली नवीची मुलं आले असतील ते मी त्यांना काही ओळखू शकत नाही, पण मला सगळेजण जवळून ओळखतात. आणि हे सर्व धम्मबंधू आणि भगिनींना सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी मी उपस्थित आहे आणि माझ्या सासूबाईंचा या ठिकाणी प्रथम स्मृतिदिन आहे, तर त्यांच्या जीवनावर बोलायला सगळे साक्षी पुरावे या ठिकाणी उपस्थितच आहे. त्यामुळे काय विशेष बोलणार, काय बोलायचं असं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. एवढं त्यांचं कार्य महान या ठिकाणी आहे. गेल्या वर्षभरात हा परिवार दुःखामध्ये आहे, आम्ही सगळे दुःखामध्ये आहोतच, पण बुद्धाचे संस्कार, बाबासाहेबांचे संस्कार आमच्या जीवनावर झाल्यामुळे दुःख कसे कमी करायचं हे बुद्धाने आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे याच्यावर आम्ही चांगल्या प्रकारे मात केलेली आहे. हे परिवार असताना प्रथम स्मृती दिन हा या ठिकाणी साजरा होत असताना एक या वर्षभराच्या कालखंडामध्ये व्यक्तिशः आम्ही घराघरात कुटुंबात पाहुणे मंडळीमध्ये चर्चाच व्हायच्या. आमची मातोश्री गेली, पुढे काय, पुढे कसं व्हायचं, काय करायचं या संदर्भात वेळोवेळी, म्हणजे ही त्यांची कार्याची पोचपावती आहे. आमचे ज्यावेळी संबंध या ठिकाणी या घराण्याशी आले जुळून, ते एक सामाजिक चळवळीतून आलेले आहेत. म्हणजे प्रत्यक्ष व्यक्तीचा मी जर स्वतः कोणाचा इंटरव्ह्यू हा इंडिव्हिज्युअल घेतलेला नाही, फक्त सामाजिक क्षेत्रातून या ठिकाणी एक बांधिलकी निर्माण झाली. म्हणजे आमचे सासरे हे बाबासाहेबांच्या विचारातले एक चांगले म्हणजे प्रसारक, आणि त्यांची ही पत्नी, अशा तर्फे आमचं या ठिकाणी म्हणजे एकत्र नातं जुळलं गेलं. त्याचा उद्देश हा होता पहिल्यांदा की मी त्यावेळी पहिल्यांदा नौका होतो, पण या जिल्ह्यामध्ये पदार्पण केल्याच्या नंतर, या जिल्ह्यामध्ये सर्व्हिसला लागल्याच्या नंतर अगोदर मी एक विद्यार्थी म्हणून होतो. अभ्याससुद्धा बाबासाहेबांच्या जीवनामध्ये असा थोडाफार कमी होता. पण ज्यावेळी माझी देवगडला बदली झाली, पहिली अपॉइंटमेंट, त्यावेळी माझ्यावर ज्यांनी बाबासाहेबांचा पहिला संस्कार केला असले ते विजय देवगडकर आजही मला आठवतात. बहुजन सेवा संघाची त्यावेळीचे 88ची गोष्ट बोलतो, कारण 89 मी देवगडमध्ये पदार्पण केलं आणि 89मध्ये मी बँकेमध्ये त्या ठिकाणी कायम झालो. आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कायम झालो. तिथून भारतीय बौद्ध महासभेची पहिली जर ओळख झाली असेल तर आमच्या जनीकुमार कांबळे आमचे पाहुणे मंडळी, तिथून जी सुरुवात केली त्या 36 वर्ष सतत त्या शाखेच्या वतीने प्रत्येकांच्या ठिकाणी जाऊन वगैरे, केंद्रीय शिक्षक म्हणून जाऊ दे किंवा बौद्धाचार्य म्हणून जाऊ दे, लोकांपर्यंत पोहोचलो. ही सगळी प्रेरणा जी होती ही आमच्या मातोश्री, आणि ह्या मातोश्रीने एवढं आमच्यासाठी केलं की अशी मातोश्री जन्माला येणं आजच्या ठिकाणी, आजच्या या युगामध्ये कठीण आहे. पण तिची जी दान देण्याची जी पद्धत होती, सामाजिक दान, हे अतिशय, म्हणजे आजही आम्ही तिला फॉलो करू शकत नाही इतकं तिचं योगदान आहे. आणि हे असलेलं कुटुंब की मी केव्हा तरी बोललेलो आहे की माझ्या सुद्धा कुटुंबात एवढं मी यातना केव्हा सहन केलेलं नाही, तेवढ्या कुटुंबाने यातना
सहन केलेल्या आहेत. अशा मातोश्रीचा स्मृती दिन साजरा होताना थोडस दुःखावर आवर घालणं अशक्य आहे, पण तो आठवण येते सारखी की त्यांचं असलेला जे कार्य आहे त्याची आठवण येते, त्यांचा असलेला घरातला सहभाग. त्यांनी घरात एक सिस्टीम ठेवली होती की केव्हा उठायचं, आपल्या कामामध्ये एक सिस्टीम होती. असं नाही अशिक्षित होती, पण त्यांच्या कामामध्ये एक सिस्टीम होती की आजही सुशिक्षित माणसांना लाजवणारी सिस्टीम आहे. केव्हा उठायचं, आपला सगळा दिनक्रम केव्हा करायचा, कामाला केव्हा जायचं, कामातून परत येताना काय करायचं, अशी एक सिस्टीम होती. आणि त्या सिस्टीममुळे ह्या माणसाने आपल्या जीवनात पावित्र्य संपादन केलेलं आहे की आजही आम्ही फॉलो करताना आपल्याला त्रास होतो. मी सांगतो की काल निदान होईपर्यंत 1 वर्ष होईच्या अगोदर 1 वर्षपर्यंत ही मातोश्री सकाळची पहाटेला 5 वाजता उठून संपूर्ण घरातला स्वच्छता करून, धूप अगरबत्ती प्रज्वलित करून, सगळं करून नाश्ता तयार करून वेळीच आम्हाला दान देणारी ही मातोश्री, लक्ष्मी माता असं म्हणता येईल. तर लक्ष्मी या शब्दावर याच्यासाठी मी वापरतो की तेजस्वी, ज्याने आदर्श आम्हाला घडून दिला, त्याचा फॉलो करताना आम्हाला खूप त्रास होईल. आजच्या सिस्टीमला, आजच्या तरुण लोकांना इतकी आमच्या जीवनामध्ये त्याने एक सिस्टीम घालून दिली की ती आजही आम्ही फॉलो करतो. प्रत्यक्ष मला त्याचा लाभ झालेला आहे, कारण आमचं सुद्धा उठणं, बसणं, चालणं ही तिच्यामुळे आम्ही शिकलो. आम्ही त्यावेळी आळशी होतो. त्यावेळी म्हणजे असं म्हणजे दिशाहीन असलेली माणसं कशी दिशेला पोचलो ह्या व्यक्तीमुळे. म्हणजे आजही आम्ही कुटुंबात तुटताना काय असताना तिचं पुण्यस्मरण होतच होतं. आम्ही तिच्या सतत सान्निध्यात होतो, त्यामुळे पुण्यस्मरण. आणि त्याच्या वैयक्तिक जीवनात मला जेवढा फायदा झाला त्याला कोणाला झाला नसेल, कारण मी एक वाळवंटातला एक असं विद्यार्थी होतो, पेरलेला विद्यार्थी. आणि निगडती छातीचा होतो मी कोणाची मला अशी किंमत अशी वाटायची नाही. एवढ्या निगडीत छातीचा होतो की तसं किंमत वाटत नाही. त्याचं कारण काय, अतिविश्वास होता शिक्षणात माझा. म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञान प्राप्त करण्यापूर्वी अतिविश्वास, फाजील विश्वास होता आणि होताच. कारण त्यावेळी मी कॉलेजला असताना अनेक प्राध्यापकांना वेटणीस आणलेला विद्यार्थी होतो, टॉपर होतो, पण अति फाजील विश्वास. पण ज्यावेळी बाबासाहेबांचं ज्यावेळी अभ्यासक्रम ज्यावेळी माझ्या ध्यानामध्ये आला, देवगड पासून भुवन शूद्रांनी वाचला, त्याच्यानंतर वेगवेगळे ग्रंथ वाचले आणि आमच्या मातोश्रीचे आणि सासऱ्यांचे ज्यावेळी लिखाण वाचलं, त्यावेळी आम्ही समजलो की आमची दिशा फिक्स झालेली आहे. आणि म्हणून ही सिस्टीम अतिशय आम्हाला लाभदायक ठरली. भविष्यात ही फॉलो करताना सगळ्यांना लाभदायक ठरणार. निस्वार्थीपणा जो काय म्हणायचं की ज्याच्या अंगामध्ये काही नाही स्वार्थपणा, अशी आमची मातोश्री आम्हाला भरपूर काही देऊन गेली. त्याचं फलित असं आहे की मी स्वतः अशा कुटुंबातून वाढलो की जिथे संप्रदाय म्हणजे काय, म्हणजे 33 कोटी देवता सगळ्या असताना मानवाच्या कल्याण असणारा मार्ग सापडला ह्या सगळ्या कुटुंबाच्या वतीने. आणि आम्ही त्याचा फॉलो केला, म्हणजे त्याला आम्ही फॉलो केला. त्याचा पाठपुरावा करत आम्ही ह्या स्टेजवर आर्थिक प्रगती केली, सामाजिक प्रगती केली. त्यांनी केवळ आणि केवळ ह्या मातोश्रीमुळे, नाही तर आमची प्रगतीच झाली नसते. कदाचित मी माझा बंगला, गाडी सगळं झालं असतं, पण तो खाण्यापिण्यातच गेला असता. पण आमचे धम्मसंस्कार जे झाले ते ह्या मातोश्रीमुळे, यांच्या आणि आमच्या सासऱ्यांच्यामुळे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज सदैव ठिकाणी आज जिल्ह्याच्या बाहेर उभे आहोत, ते त्यांच्यामुळे. आणि आमचं जीवनही घडलं त्यांच्यामुळे. आणि सिस्टीम घडली, उदाहरणार्थ संस्कार घडले आमच्यामुळे. नाहीतर आम्ही बिना संस्काराचे माणसं निर्माण झालो असतो. आज बंगले, गाडी निर्माण करून आम्ही आमच्या देहाचं एवढी मोठेपणा गाजवली असती, त्याच्यावर बरोबर ब्रेक, म्हणजे त्याच्यावर कसं बंधन आणलं तर ह्या सिस्टीममुळे आलं. आणि आम्हाला शिकवलं गेलं की धम्मनीती कशी असते, समाजकार्यामध्ये कसं वागलं पाहिजे, कुटुंबामध्ये कसं वागलं पाहिजे, कुटुंबाची माणसांशी कसं बोललं पाहिजे. हे जर कोणाचं जर पावित्र्य असेल तर या मातोश्रीचं. हे आम्हाला वेळच्या वेळी, म्हणजे ज्या वेळी आठवण येते त्यावेळी आठवणतच राहणार. आणि म्हणून मला विनंती करावीशी वाटते, आजच्या सगळ्या आमच्या मुलाबाळांना विनंती करावीशी वाटते की हे सगळे तिचे जे गुण आहेत हे तुम्ही तुमच्या अंगाई उतरा. आणि आधी
नातवाने असं म्हटलं पाहिजे की माझी आजी अशी होती साहेब, म्हणजे त्याच्या पायी मी असं वागणार, कुटुंबात असं राहणार, हे सगळ्यांनी मिळून ठरवा आणि वागा, तरच तिचं पावित्र्य राखलं जाणार असं मला वाटतं. मी आणखी जास्त या ठिकाणी वेळेअभावी जास्त काही बोलू शकत नाही, कारण मी केव्हा भावनिक होत नाही, पण भावनिक होतोय तर कारण तिथे सगळी गोष्टी मला दिसतात. आणि म्हणून मी एक केंद्रीय शिक्षक, या जिल्ह्याचा भारतीय बौद्ध महासभेचा माजी सेक्रेटरी, केंद्रीय शिक्षक, माजी श्रामणेर बौद्धाचार्य या नात्याने, आणि माझा तालुका सावंतवाडी, या तालुका सावंतवाडीकर गावशाखा सांगितले आहे, त्या सांगितलेचा मी एक सल्लागार आहे त्या गावशाखेमध्ये, आणि त्या सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीने भावपूर्ण यांना आदरांजली वागतो या मातोश्रींना. आणि त्याच्या पश्चात या कुटुंबामध्ये सुद्धा आर्थिक प्रगती होईल, सामाजिक विचार सुद्धा प्रस्थापित होतील प्रत्येकाच्या माणसामध्ये, आणि ह्याची जी ही सिस्टीम आहे हे जोपासण्याचं काम ही लोक करतील असं अपेक्षा बाळगून त्यामुळे मी या ठिकाणी मी थांबतो. आणि सगळ्या पाहुणे मंडळींना या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देतो की खरोखरच आमच्या मातोश्रीचं एवढं प्रेम आहे हे दिसून आलं या ठिकाणी. तर परत एकदा त्यांना आदरांजली वाहून या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय. साधू साधू साधू. धन्यवाद कानडकर सर. यानंतर अजून आज आमच्या आजीचा प्रथम दिनाच्या मुलींनी आयोजित केलेला आहे. आजी ही एक अशी घरातील व्यक्ती असते की आई वडिलांनंतर आपण जर कोणाकडे आपले काही शेअर करायचं असेल तर ती आजी असते. अशीच ही आमची सर्वांची, सर्व नातवंडांना, आपल्याच असं नाही कोणी असू दे आपल्या नातगांमध्ये जीव लावणारी प्रेमळ अशी मायाळू. ती जेव्हा आमच्या कर्जामध्ये कोणता पण कार्यक्रम, म्हणजे तिच्या नंदेच्या घरी आमच्या कुटुंबातील कार्यक्रमामध्ये ती जेव्हा यायची तर आमची म्हणजे आजी नव्हती, आमच्या सासऱ्यांची आई, आमच्या तिच्या नातवंडाचं लग्न वगैरे म्हणा, तर ती त्या कार्यक्रमात हजर असायची. आणि एक घरातील कर्ती स्त्री म्हणून पुढाकाराने आपलं सर्व लक्ष देऊन तिचं लक्ष असायचं घरात सगळ्यांवर. पाहुणी असं तिने कधी म्हटलंच नाही की मी या घरात पाहुणी म्हणून आले, माझ्या नंदेच्या घरी आले. तर मी या घरातलीच एक प्रमुख व्यक्ती आहे या अधिकाराने ती वावरत असायची. तर गेल्या वर्षीच या आजीच्या निधनानंतर आम्ही 2-3 वेळा आलो. आम्हाला तिची उणीव खूप जाणवली. या घरात आल्यानंतर सगळ्यांचं उठबस होते, पण तिच्या उणीव ही आम्हाला कायम जाणवतच राहील. तर अशा या प्रेमळ आजीला करंजे बौद्ध उन्नती मंडळ, मुंबई ग्रामीण, सावित्रीमाई महिला मंडळ, तसेच भारतीय बौद्ध महासभा गावशाखा करंजे यांच्या वतीने व माझ्या कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करते. तेच नमो बुद्धाय. जय. बाहेर कोण आहे? बंधूंनो, या माऊलीबद्दल बोलायचं म्हटलं तर आपण भरपूर बोलू शकतो, कारण तिचा सहवास आम्हाला खूप लाभलेला आहे. तर मी जास्त वेळ न घेता, आपल्या मान्यवरांनी आपले विचार चांगले मांडलेले आहेत. कांबळे साहेबांनी तर काही शिल्लकच ठेवलेलं नाही आम्हाला बोलायला. तरी पण मी जाता जाता एवढं सांगू शकतो, आता मिलिंद जाधव पण बोलून गेले, तिच्याजवळ आत्मीयता आणि प्रेम खूप होतं आणि तिचीच ही पोचपावती आहे. कोणी आल्यानंतर माझ्या तर आई वडिलांना, माझ्या वडिलांना ते दादा म्हणायचे, माझ्या आईला बहीण म्हणायचे. केव्हा इथे आल्यानंतर बाबा बरा आता ही चौकशी ती आधी करायची. प्रेमाने सांगितल्याप्रमाणे कोणी असू दे ते कुणाचाही मुका घ्यायचा. आणि आता आमच्या सचिवांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की ते गुलामा म्हणायचे. काय रे गुलामा असो, हे शब्द नष्टच झाले. अशी म्हणणारी ही माऊलीच होती. तीच माऊली आता आमच्यातून निघून गेली. आम्हाला क्षणोक्षणी त्यांच्या कुटुंबातील सर्वांना आठवण येते, तशी आम्हाला सुद्धा आठवण येत असते. कारण प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये पहिली असायची ती, आणि तिचा नंबर किंवा तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तुम्ही आम्ही फक्त मी जाता जाता एवढंच सांगू शकतो त्याच्या कुटुंबियांना की तुम्हा सर्वांना, या कुटुंबातील त्यांच्या सदस्यांनी तिची खरोखर देखभाल चांगली केलेली होती आणि खरोखर सुख समाधान तिने लाभलेलं आहे. ह्या विश्वाची घटनाकारच शिल्पकारच ती होती.
मोलमजुरी करायची. बाबा मुणगेकरांकडे ती कामाला जायची आमच्याबरोबर आणि सकाळी 8 वाजता आम्ही जायचो कामाला. रात्री 9:30 वाजता आम्ही घरी येतो. या घटनेतो साक्षीदार मी स्वतः असेल. ही जवळून पाहिलेले मोलमजुरीतून पैरा आणून या मुलांचं उपजीविका केली. पण परत बंधू बघा, पेरल्यानंतर भात पेरल्यानंतर तुम्ही आम्ही शेतकरी आहोत. भात पेरल्यानंतर ते पीक चांगलं आलं की आपल्याला समाधान वाटतं आणि तसंच त्या माऊलीला समाधान वाटलं की मी काहीतरी केलं आणि मी काहीतरी पेरलं ते उगवलेलं आहे. या सुख समाधानामध्ये ती होती आणि खरोखर ती खूप भाग्यवान होती. आणि तुम्ही आम्ही हाच आदर्श घेतला पाहिजे तिच्या मुलांकडून आणि तिच्याकडून. आणि खऱ्या अर्थाने ती आमच्यातून गेलेली नाही, ती आमच्यातच आहे असं आम्हाला वाटलं पाहिजे. असं तुमचं आमचं सर्वांचं आचरण असलं पाहिजे. कारण ज्या आई वडिलांनी तुम्हाला आम्हाला बोटाला धरून चालायला शिकवलं त्याच आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण तुम्ही आम्ही चाललं पाहिजे. तरच हे घराचं वैभव तसंच तसं राहणार आहे. आता तो चांगल्या मान्यवरांनी सांगितलं की जिल्ह्यामध्ये त्यांच्या घराचं नाव आहे, तालुक्यामध्ये त्यांच्या घराचं नाव आहे आणि ते तसंच राहणार. ते राहणारच त्यात तीळ मात्र शंका नाही. कारण त्यांच्या चिरंजीवांचं कार्य सुद्धा तसं महान आहे आणि ते आपल्या कार्यातून दाखवणार. तेव्हा मी तुम्हाला सर्वांना दाखवत आणि एक सांगू शकतो, बघा बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला महान एक मतदानाचा अधिकार दिलेला आहे. या माऊलीचं मी अभिमानाने सांगतो की आजपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत या मतदानासाठी गांगवाडी केंद्रामध्ये पहिली जाणार एकमेव मातोश्री असेल तर ही बाई. ही मातोश्री जाऊन 1 नंबर 7 वाजता केंद्र प्रमुखाने ते उघडल्यानंतर पहिलं मतदानाचा हक्क बजावणारी ही होती. आणि आज तुम्ही सुज्ञ, आम्ही सगळे सुज्ञ असून सुद्धा मतदानाला जाण्यासाठी टाळाटाळ करतो. हा हक्क नव्हता. या महामानवाने तुम्हाला आम्हाला पवित्र मतदानाचा अधिकार दिला आणि तो आम्ही गमवतो. काही जण मुद्दामून टाळाटाळ करतात, पण या माऊलीचा एक आदर्श हा गुण घेण्यासारखा होता. आम्ही इथे मतदानासाठी ज्येष्ठांना बरं चला गाडी घेऊन येतो, गाडीने सुद्धा नाही. ही माऊली शेवटच्या क्षणापर्यंत चालत जायची, आपल्या पायाने चालत जायची. कुणाच्या गाडीचा कधी गेलेली नाही, कसलीही अपेक्षा न करता. आज आम्ही म्हणतो कशाला जायला पाहिजे, कोणी आमचं काय दिल्यानंच नाही, कशाला जाऊ का. पण या माऊलीने कसलीही अपेक्षा न करता शेवटच्या क्षणापर्यंत मतदानाचा अधिकार तिने बजावलेला होता. म्हणून मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो की ती माऊली तुमच्या आमच्यामध्ये आहे. असंच तुम्ही आम्ही सर्वांनी वर्तन ठेवलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. एवढंच मी सांगू इच्छितो. आणि वेळ आता बराच झालेला तर मी आवडता येतो. मी या माझ्या मातोश्रीला माझ्या दीपउद्दिष्ट सोसायटी जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत तालुका शाखा कणकवली आणि गाव शाखा फंडागार बौद्ध विकास मंडळ शाखा ग्रामीण मुंबई माता रमाई महिला मंडळ माझ्या कुटुंबाच्या वतीने या मी माझ्या मातेला शेवटची आदरांजली वाहतो, श्रद्धेची श्रद्धांजली वाहतो आणि मी इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी आमची आजचे 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. आज प्रथम स्वीकृती साजरा होत आहे आणि आज ह्या त्यांचा स्वभाव बघितला तर खूपच एकदम प्रेमळ. आमच्या उंबरडी या जागी आहे तर ती कोणाला हवी नाही कोणाला नको असा तिचा स्वभाव होता. अशा या माझ्या प्रेमळ आत्तेला माझ्याकडून माझ्या कुटुंबियांकडून तसंच आमच्या रमाई महिला मंडळ उंबरडी व आमच्या उंबरडी ग्रामपंचायत सदस्य या नाते ग्रामपंचायतीच्या वतीने या आत्तेला श्रद्धेची श्रद्धांजली आणि आदराची आदरांजली माझे 2 शब्द येत असतात. सर्व आप्तेष्ट आणि ज्यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण जमलेलो आहोत ते आमची मामी, विनम्र अभिवादन. खरं म्हणजे धावपळ करत मी आली आहे. सकाळची गाडी चुकली, नंतरची गाडी मिळाली. बाकीचं सगळं सांगत नाही, पण कोणत्याही स्थितीत इथं यायचं होतंच म्हणून मी इथं आलेली आहे. मामीच्या खूप आठवणी सांगण्यासारख्या आहेत. बहुतेक जणांनी सांगितलेल्या आहेत, मी आणखी का वेगळं नाही सांगत. पण तिने जे काही कार्य केलेलं आहे तिने आमच्यासाठी, आमच्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींसाठी ते केलेलं आहे. वहिनीची माझ्या आई, पण आम्हाला ती म्हणजे आमची स्वतःचीच आईसारखी वाटायची. इथं आल्यानंतर आम्ही 4-4, 8-8 दिवस राहायचो आणि भाभी ज्या ठिकाणी तिची बदली होईल त्या ठिकाणी आम्हाला ती घेऊन जायची. म्हणजे आईचीच गुण आमच्या भाभीमध्ये आलेले आहे आणि आम्हाला कधी असं लांबचं असं वाटतंच नाही. इथं येऊन राहिलो की सकाळचं उठून नाश्ता, दुपारचं जेवण आणि घरी जाताना कधी ती कोणाला रिकाम्या हाताने जाऊ द्यायची नाही किंवा रिकाम्या पोटानेही जाऊ द्यायची नाही. काही ना काही ती म्हणजे पिशवीत घालायची, पोटात भरायची. पण जाताना मात्र ती आजारपणामुळे म्हणा किंवा अन्य कारणामुळे म्हणा ती रिकाम्या हाताने आणि रिकाम्या पोटाने गेली. याचं खूप वाईट वाटतंय. आठवणी खूप सांगण्यासारख्या आहेत. खूप मायाळू, खूप दयाळू अशी आमची मामी. आल्यानंतर पापडी घ्यायची,
ते मोठ्या माणसांची काय पापी घेतो असं आम्ही म्हणायचो, पण ते सगळ्यांची पापी घ्यायची, म्हणजे अगदी लाडाने आणि आपुलकीने बोलायची, विचारपूस सगळ्यांची करायची. बापुडीला ऍडमिट असताना आम्ही सगळी बघायला गेलो आणि त्यावेळी ती चांगली होती, ओळखलं आम्हाला. माझ्या मिस्टरांनी सांगितलं, मामी तू गरीब आईला तुझ्या हातचं चिकन खायला आम्ही तुझ्या घरी येणार आहोत असं सांगितलं तिनं. पण थोड्या दिवसांनी तिचं आजारपर्यंत वाढलं ती म्हणजे ज्याप्रमाणे सांगितलं तिने ते आम्हाला शब्द तसाच तिचा अजून राहिलेला आहे. घरातली सगळी माणसं म्हणजे इतर पाहुण्या मंडळींना तिने खूप जोडून ठेवलं. तिचं आता सगळ्यांनी तिच्याबद्दल खूप काय काय सांगितलेलं आहे. कांबळे सरांनी शेवटची वाक्य काही बरोबर सांगितलेली आहेत, त्याचा माझाही कसा दुरा असेल. कुटुंबात इथं घरात आल्यानंतर घर कसं हसरं असायला पाहिजे, ती असताना मात्र अगदी घर कसं फुललेलं असायचं. आणि तेच आम्हाला जुनं घर का असे ना, पण ते घर खूप चांगल्या चैतन्य होतं त्या घरामध्ये. आणि खूप मोठे बंगले असू देत किंवा आणखी काही असू देत, घरात जर ते पूर्वीचं चैतन्य नसेल तर त्याला घर पण दिसत नाही. माणसाचा पहिला चेहरा, माणसाची कुठची बाई असू दे, कुठचीही व्यक्ती, आमचं घर का असे ना, पण महिला कुठची असू दे, तिचं घर चेहरा पहिला हसरा पाहिजे. तिला पाणी दे मगर जेवण वाढ हे कोण बघत नाही, पण चेहरा कसा दिसतो हे महत्वाचं असतं. अशी आमची मामी. तिच्यासारखं घर आता सुद्धा तसं हसरं फुलतं ठेवण्याचं काम या भाईचं आणि त्याच्या 2 मुलांचं आहे. भाई म्हणेल काय ह्या ताई बोलता, पण हे चुकीचं बोलत नाहीये की तुझ्या मनात तरी तेच असायला पाहिजे की घर आपलं पूर्वी जसं होतं आई असताना तसं आई नसताना सुद्धा तसंच घर आपलं हसरं खेळतं दिसलं पाहिजे. तिची जशी माणसं मागवून आठवण काढतात तशी तुमचीही आठवण काढली पाहिजे. रेखा आहे, भाभी आमची आहे, म्हणजे तुमची विशाखा. आमच्या भाऊने बोललाय बरंच काही, त्यामुळे आणखी जास्त त्यांनी बोलत नाही. मी सिद्धार्थनगर शर्लेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा सावंतवाडी जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं मी आमच्या मामीला विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि मामी या ठिकाणी सर्वांना मैत्रीपूर्ण जयंती. विश्वबंधने आज या ठिकाणी कोंडाघाट बौद्ध विकास मंडळ कोंडाघाट, भारतीय बौद्ध महासभा गावशाखा कोंडाघाट या शाखेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी जेवण करतो. आज भारतीय बौद्ध महासभा गावशाखा कोंडाघाट या शाखेचे अध्यक्ष आदरणीय जयंत जाधव यांची मातोश्री कालकथित यशोदा दामोदर जाधव यांचं निधन होऊन जवळजवळ 1 वर्ष झाले आहे. प्रथम दिन त्यांच्या पत्नीच्या वतीने या ठिकाणी साजरा होत आहे. मित्र होत तिच्याबद्दल सांगण्याचं एकच ध्येय आहे की कार्यकर्ता कसा असावा आणि कार्यकर्त्याची पत्नी कशी असावी. तिचं उदाहरण म्हणजे यशोदा दामोदर जाधव. दामोदर फुलेकर हे सामाजिक कार्य करत असताना तिने आपल्या पतीला आणि इथं येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना या कुटुंबातल्या माणसाने कधी उपवाशी पाठवलं नाही. त्यांची परिस्थिती असताना परिस्थिती नसताना सुद्धा अशा बाबतीत तिने आपल्या नवऱ्याला अतिशय सामाजिक बांधिलकीतून साथ दिली. आणि म्हणून आम्ही भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कणकवलीच्या वतीने जे ज्येष्ठ चळवळीतील कार्यकर्ते होते ते हयात नाही आहे, पण त्यांची पत्नी हयात आहे. अशा पत्नीचा आम्ही भव्य दिव्य सत्कार ठेवला होता. त्याच स्मृतीत ही मातोश्री आजारी होती. पण ते आजारी असताना तिला सत्काराला बोलवायचं कसं, सन्मानपूर्वक तिला निमंत्रण देण्याचा आम्ही कार्यक्रम तालुक्यात आयोजित केला होता. आणि ती अतिशय म्हणजे अंतरुणात खेळली होती. पण ज्या दिवशी ती जाणार ते 6 वाजता मी इथं घरी आलो. त्याच्या जेवण होता. मग तिला निमंत्रण पत्रिका दिली. ती उठली, तिला फुल दिलं गुलाबाचं आणि तिने स्वीकार केला आणि हात जोडले. आणि त्याच्यानंतर मग नंतर बातमी घडली की बुवा ती निधन झाली. अशी मातोश्री ती समाजात आणि आमच्या वाडीमध्ये सुद्धा कुठलंही गोष्ट सुखदुःखात कार्यक्रम असून दे
ती प्रथम धावून जाणारी व्यक्ती आज आपल्या समाजातून निघून गेली आहे आणि त्याची आठवण आज जिवंत ठेवण्याचं काम तुमचं आमचं सर्वांचं आहे आणि त्यांच्या कुटुंबाच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे ते आईची आठवण त्याची सगळी नातेवाईक बहीण बहीण सगळी मंडळी हे कोप्याने करतात हे धन्यवाद पात्र आहे. तर अशा कालकथित मातेला मी तालुका शाखा गणकोलीच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा फोंडाघाट यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली करतो. मी म्हणतात तुझे दामोदर जाधव उत्तम प्रतिदिन या ठिकाणी आमच्या कुटुंबियांनी आयोजित केलं आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शाखेचे सर्व पदाधिकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे आपले पाहुणे मंडळी विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पत्रकार आदरणीय तानाजी कांबळे सर्व पाहुणे मंडळी माझे जयदीप बंधूंनो, या मातेविषयी मगाशी हे भाऊजी बोलताना भाऊक झाले ही सत्य वस्तुस्थिती आहे. कारण त्या मातेचा जो वाडीशी सुद्धा जो कनेक्ट होतो संबंध होते ती प्रत्येकाच्या कुटुंबाशी होती आणि ती अगदी प्रत्येकाच्या कुठल्याही सुखात प्रत्येक कार्यक्रमात ही हिरिरीने पुढे असायची. ती पदर बांधायची कमरेला आणि ती सुरुवात करायची. ते जेवणाचा कार्यक्रम कुठलाही कशाचाही कार्यक्रम असू दे त्या ठिकाणी धडकली जाऊन त्या ठिकाणी सर्व सहकार्य करायची. म्हणून तिचा आमच्या कुटुंबाशी तर एकदम जवळीक संबंध म्हणजे आमच्या मुलांशी असू दे माझ्या मिसेसशी असू दे आहेत त्यांना दादा कसे आहेत वगैरे एवढी विचारपूस करायची शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत जे एवढे तिने आपुलकीने संबंध या वाडीमध्ये किंवा त्यांच्या पै पाहुण्यामध्ये सर्वांशी तिने नातं जुळवून ठेवण्याचं काम किंवा ही आज मंडळी दिसत आहेत याहीपेक्षा आज जास्त असते परंतु आज योगायोगाने सोमवार आला त्याच्यामुळे रजा नसल्यामुळे काही मंडळी या ठिकाणी अनुपस्थित आहेत. तर अशा मातेने जे योगदान दिलेलं आहे आमच्या वाडीसाठी असेल समाजासाठी तालुक्यासाठी असेल ते खूप महान कार्य आहे. बंधूंनो, या ठिकाणी ती कायम भाऊजी बोलले तशी कायम ती कामातच असायची. कधी ती एका जागेवर कधी बसलेली नाही. तिला भूक नाही काय नाही ती आपली सर्व काम करणारी माती एवढी तिची म्हणजे शेवट गेल्या वर्षीपर्यंत सुद्धा तिने शेती केली. तिने स्वतः ती त्या शेतात असायची. सकाळी उठली पहाटे तिला पहिली ते शेतात तरवा काढणे मग ती स्वतःची जोडणी करणे वगैरे ही सगळी कामं ती करायची. जे नोकरीला असायचा ही सगळी व्याप सगळे काढून सुद्धा ती कायम त्या व्यापात असायची आणि शेवटपर्यंत तिने ते अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत तिने काम केलं होतं. दुसरी तिची घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणून आपण कोणाच्या कुटुंबात असले आपली फॅमिली जी असते म्हणजे आता माझी मुलं किंवा माझी बायको किंवा आणि घरातली मंडळी त्यांच्यावर आपण कसं जास्त प्रेम असतं. पण दुसरं बाकी बाहेरचा कोणतरी येऊ दे किंवा सुनेचा कोणतरी येऊ दे आणि कोणतरी येऊ दे की थोडंसं काय नाही म्हटलं तरी थोडासा असतं इकडे तिकडे जास्त नसतं. पण ती माता तिच्या घरात येणं जाणं हे भरपूर लोकांचं असायचं. उद्यामध्ये ते जयंती सासरवाडीची मंडळी ते असायची आणि त्यांची मुलं आहेत तिथे असायची. पण त्यांची ती एवढी म्हणजे आम्ही स्वतः बघितलेलं सांगतोय असं सांगण्याचं सांगणार आहे म्हणजे आपुलकी त्याच्या मुलांना सुद्धा म्हणजे आपले नातू आहेत तसेच ते माझ्या सुनेच्या तिकडले मंडळी आहेत त्यांची नातू आहे त्यांची एवढी आस्था जी आस्था ठेवण्याचं म्हणजे एकत्र ठेवण्याचं काम किंवा भेदभाव वगैरे असली भानगडच नाही तिच्याकडे अशी ही माता या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेली आहे. आता तिचा आम्हाला वाटतं की आज सांगितलेलं असेल आम्हाला वाटतं म्हणजे तेवढं काय हे नाही पण ते रेखाकडे असेल त्याच्यामुळे हे व्हायचं पण ते घरी आलं तो फोटो बघितला की थोडंसं मन असं डळमळायचं गेली म्हणजे ती गेलेल्याचं आम्हाला जाणवायचं नाही. कधी बुवा ती आहे तिकडे कुठे ते आहे असंच वाटायचं. परंतु काय निसर्गाचा खेळ आहे हा त्याच्यातून प्रत्येकाला ते जावं लागणार आहे. तशी ती माता गेलेली आहे. तिने जे या घरासाठी केलेलं आहे ते अगदी न बोलण्या एवढं मोठं काम केलेलं आहे. जेवण सुद्धा तिने जे कार्य हे केलेलं आहे कार्य केलेलं आहे तिच्या पावलात पाऊल ठेवून तिचे विचार तिचे आचार या आपण प्रत्येकाने त्यांनी घरात उपयोग करावा. आणि या ठिकाणी जास्त बराचसा वेळ झालेला आहे. या ठिकाणी माझ्या कुटुंबाच्या वतीने त्याचप्रमाणे कोंढाडी सोसायटी सर्व संचालक मंडळ इंग्लिश स्कूलचा स्टाफ आणि सर्व सहकार्यांच्या वतीने त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध सभा गाव शाखा कोंढाघाट बौद्ध विकास मंडळ मुंबई
आणि मी माझं स्टेटस बघून ज्यांनी ज्यांनी त्या मातेला आदरांजली व्हायला सांगितलं आहे त्यामध्ये चंद्रकांत भापणकर वेंगुर्ला तालुक्याचे अध्यक्ष आहेत ते, तर त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने आणि त्या तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. त्याचप्रमाणे पी.के. चौकेकर मालवण त्यांचे पण संबंध चांगले होते, कारण ज्यावेळी हे भाऊजी याला होते सावडावला होते त्यावेळी पी.के. सावडावला क्लार्क म्हणून होते, तर तेही फक्त वेळाभावी ते या ठिकाणी येऊ शकत नाही असं मला बोलले. तर त्यांच्याही वतीने ज्यांनी ज्यांनी त्यांना श्रद्धांजली व्हायला सांगितलं सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली व्हावून या ठिकाणी सांगतो. वंदनीय तथागत भगवान गौतम भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र आरोग्य देव छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबाबाई फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाबाई शेख, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ यांच्या पवित्र विचारांना अभिवादन करून आज आपण सर्व प्रथम स्मृतिदिनानिमित्त जमला आहोत. तरी आजच्या या विधी संस्कार करणारे आजचे बौद्धाचार्य धर्मगुरू आवर्जून उपस्थित असल्याने आमचे जनीकुमार कांबळे साहेब केंद्रीय शिक्षक, त्याचप्रमाणे आमचे बंधू पत्रकार आणि ज्या मुंबई परिसरामध्ये जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या रिपब्लिकन पार्टीचे चळवळीचे आंबेडकर चळवळीचे मोठे कार्यकर्ते आहेत ते आमचे तानाजी कांबळे बोमकर आणि या धम्म चळवळीतले आंबेडकर चळवळीतले आमचे मेवणे आपले अशोक सांगेलकर अशोकजी सांगेलकर, त्याचप्रमाणे आमचे कानोलकर आणि ज्या ज्या परिसरातून जे आलेले आमचे धम्मबंधू धम्मभगिनी असतील, या सामाजिक चळवळीत असतील, राजकीय चळवळीतील असतील, ते सर्व माझे बंधू आणि भगिनी. गेल्या वर्षी आपण आमची आत्या यशोदा दामोदर जाधव यांचा आपण पुनर्मोदन कार्यक्रम केला होता. त्यावेळी आपण बोललोच होतो, परंतु आता नवीन नवीन चॅनेल आता आलेले तरी सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. आणि खरोखरच आता आमच्या भाऊजीने सांगितलं की आमची आत्या खरोखर एकदम मायाळूच होती. आमची आत्या, माझे वडील आणि ती दोन भावंड आणि चुलत भावंड, म्हणजे कमीत कमी आता आमचे आजोबा सांगायचं म्हणजे पूर्ण इतिहास सांगितला पाहिजे परत. आमचे आजोबा मानका आणि बिवा हे दोघे जण सख्खे भाऊ. मानक्याचे हे राजाराम मानाजी कांबळे आणि साऊ ही 6 महिन्याची होती. आणि आमचे आजोबा उंबर्डेकर संभाजी हे 6 महिन्याचे असताना तिला घेऊन आले आणि पूर्ण लहानाची मोठी तिला करून लग्न वराळ तिचं सगळं केलं त्यांनी एकदम व्यवस्थित, म्हणजे सगळं संगोपन त्यांनी ते केलं. आणि मग माझे चुलते बोलले तुम्ही ह्या मुलीला घेऊन जाता तर मुलाला मी देणार नाही, मुलाला मी सांभाळेन. माझी आत्या तिथे जावडेकरीन वगैरे आणि त्यांचा सांभाळ त्याने केला. आता आमच्या आत्या एकूण 5 जणी, माझी आत्या धरून
5 जण येणार, 9 जण. कोकणात यात माझी आता धरून 5, एक जावडेकराला तिथे आमच्या काजवेड्यामध्ये, आडिवरेकर काजवेड्यामध्ये 2 आणि एक कोळप्यामध्ये 3, चौथी 5 तळवड्यामध्ये आणि 4 घाटावर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, साक्रीमध्ये 1, कोंबऱ्यामध्ये 2 आणि काटे भोगाव तिथे, म्हणजे 4 तिकडे आणि 5 इकडे, असे 9 जण. चुलते आमचे 3 आणि आमचे वडील 4, म्हणजे एकूण किती आले? 14-15 मुलं ही होती. पण माझे वडील आणि आमची आत्या लहान, त्यांचा सांभाळ करा आणि लहान असताना आमचे आजोबा आजी गेले, त्याच्यामुळे ह्या सर्व यांनी सांभाळ केला, चुलत्याने तिकडे सांभाळ केला, अशी परिस्थिती होती. आता नंतर कमीच आता माझ्या वडिलांवरती पण जबाबदारी पडली. आमचे चुलते पण सर्व शेती करणारे, एकदम गरीब परिस्थिती, त्यांचं कुटुंब सांभाळणं, त्यांच्या बहिणीचं म्हणा, इकडे लक्षच नाही बहिणीकडे. नंतर मग माझ्या म्हणजे वडील समजुतीला आले तेव्हा माझी बहीण इकडे आहे असं समजून मग ते येणं जाणं तिकडे उंबाड्यामध्ये ठेवून नंतर मग माझे आजोबा जायचे, अरे चल बाबा, मग त्यांची ओळख करून अशी त्याची ओळख झाली. मग माझे वडील मग काय कमीत कमी 70च्या अगोदर आपसात येणं जाणं जास्त झालं त्यांचं. पण जास्त करून प्रामुख्याने माझ्या वडिलांनी भासरांकडे लक्ष दिला पाहिजे होता, पण त्यावेळी त्यांना स्वतःचं पण कुटुंब बघत राहिले, कारण चुलते पण एकदम परिस्थिती बिकट होती, अशी परिस्थिती होती. पण माझ्या आत्याने असं म्हटलं नाही की माझा भाऊ आहे तिकडे, तो असू दे, कुठे सुखी राहू दे. पण माझ्या मावळ्याने चांगलं केलं, माझं लग्न केलं, माझं व्यवस्थित आहे. पण आमचे मामा गेल्यानंतर सुद्धा ही लहान लहान मुलं होती, पण आमच्या आत्याने गवत कापून हे करून मोल मजुरी करून त्या मुलांना ग्रॅज्युएशन करून सगळं 3 मुलांचं व्यवस्थित केलं. आणि खरोखर आता आमच्या भाऊजीने सांगितलं ना, आमची आत्या एकदम अशिक्षित, मग आमच्या जमणे आम्ही लहान होतो यायचे प्रौढ शिक्षण ती, म्हणजे ही मुलं आमचे म्हणजे आमच्याच तालुक्याला आहे. आम्ही एवढे असताना तिथे आम्ही बघायची. मग आई आमची आई म्हणायची, अरे ताई तुम्ही शिकलात वाचायला लिहायला. आणि ते खरोखर त्यांचे संस्कार ना घडले त्या मुलांवरती आणि त्या मुलांचं प्रगती झाली असं म्हणायचं आहे. तर बंधूंनो, खरोखर त्या आमची आत्या खूप मायाळू होते. अजूनही आमच्याकडून काही नाही देणार, पण ती बोचकी बांधायची आमच्या घरामध्ये आणि यायची. तेव्हा कोण गेलं ना तरी पिशवीत काहीतरी टाकून द्यायची. हो हो, आता का आम्ही लहान आहे तरी पण ती अशी परिस्थिती तिची वेगळी होती. तरी बंधूंनो, बोलण्यासारखं भरपूर आहे. माझ्या आत्यासारखी खरोखरच अशी पवित्र माता मिळणार नाहीये. आणि या माझ्या मातेला, माझ्या आत्याला, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या काजवेडा बौद्धजन विकास मंडळ, ग्रामीण मुंबई आणि निरंजना महिला मंडळ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पालघर जिल्हा अध्यक्ष या नात्याने, प्रमुख सल्लागार वसई, भीमक्रांती मंडळ विरार संस्थापक अध्यक्ष या नात्याने, आणि ज्या ज्या संस्थेमध्ये शाखांमध्ये आहे पंचायत समित्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने माझ्या यात्रेला श्रद्धेची श्रद्धांजली आणि आदर म्हणतो आपण आदरांजली वाहून 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय भारत. चला हात जोडा. शेवटचे सर्वे झाल्यानंतर इथे पुष्प आहेत,
या मातोश्रीला कोणाला पुष्प घ्यायची असेल तर वाळून घ्यायची आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमासाठी भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी भोजनदानाचा आस्वाद घ्या अशी मी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने आणि मंडळाच्या वतीने तुम्हा सर्वांना विनंती करतो. नाट्य मे शरणं बुद्धो मे शरणं वरं एकेन सज्जवचेन होतु मे जयमंगलम्. नाट्य मे शरणं धम्मो मे शरणं वरं एकेन सज्जवचेन होतु मे जयमंगलम्. नाट्य मे शरणं संघो मे शरणं वरं एकेन सज्जवचेन होतु मे जयमंगलम्. साधु साधु साधु. कुटुंबातील सर्वांनी गुडघ्यावर बसा 3 वेळा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. जय भीम. जय भीम. कोण केलं तू? माझ्याकडे नाही होतं बोलून. सकाळी येतं म्हटलं तू. मी विचारलं की जातं म्हणजे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.